भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिकता जपून सावित्रीमाईचा शैक्षणिक वारसा पुढे चालवत समाजाच्या हितासाठी धडाडीने सामाजिक कार्य करणाऱ्या भारतीय राजकारणातील आदर्श नेतृत्व माननीय खासदार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांच्या सामाजिक कार्यावर आधारित लेखक अरुण निकम लिखित वाचनीय लेख भारतीय राजकारणातील उगवता तारा प्राध्यापक वर्षाताई गायकवाड. नवनिर्वाचित खासदार वर्षाताई गायकवाड यांचे लोकसभेत पहिलेच भाषण अगदी तडाखेबंद झाले. त्यांची प्रसार माध्यमातही खूप प्रशंसा झाली. त्या निमित्ताने मी एक छोटेखानी कविता प्रसारित केली होती. ती इथे देण्याचा मोह आवरत नाही. गरजली लेख एकललीची, गरजली लेख एकललीची देशाच्या लोकसभा मंदिरात. दिली जाणीव करून भविष्यात सत्ताधाऱ्यांवर तोफ डागण्याची अन सर्वोत्तम कामगिरी करून दाखवण्याची. आहे वैचारिक वारसा तुला, आहे वैचारिक वारसा तुला बाबा फुले शाहूंचा. एकनाथासारखे तळमळीने निस्वार्थाने काम करण्याचा, जनकल्याणाचा. न विसरलीस करण्या गौरव महाराष्ट्राचा, न विसरलीस करण्या गौरव महाराष्ट्राचा, प्रेरणास्थानांचा अन महाराष्ट्रातील जनतेचा. ज्यांनी उधळून लावला नारा, ज्यांनी उधळून लावला नारा 400 पारचा, 400 पारचा. तसे पाहिले तर गायकवाड कुटुंबियांशी साहेब आमदार झाल्यापासून माझे घरोब्याचे संबंध आहेत. त्यामुळे वर्षाताईंना मी लहानपणापासून पाहत आलो आहे. वर्षाताई 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना वैद्यकीय अभ्यासक्रम MBBS साठी प्रवेश घ्यायचा होता. त्या क्षेत्राशी मी निगडीत असल्यामुळे गायकवाड साहेबांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. तेव्हा मुंबई महानगरपालिका व राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती ग्रॅट वैद्यकीय महाविद्यालयात होत असत. त्यामुळे प्रत्येक राऊंडला मी आणि वर्षाताई हजर होत होतो. ते राऊंड 3 ते 4 महिने सुरू होते. त्या कालावधीमध्ये आम्ही दोघे दिवसभर एकत्र असायचो, परंतु आमच्यामध्ये फार कमी बोलणे होत असे. त्यावेळी वर्षाताई अतिशय अबोल व मितभाषी होत्या. तेव्हा जर मला कुणी सांगितले असते की ही मुलगी भविष्यामध्ये आमदार मंत्री होऊन विधानसभेत लोकसभेत तडाखेबंद भाषण करेल, तर मी त्या माणसाला वेड्यात काढले असते. इतक्या त्या मितभाषी व शांत होत्या. अखेरीस विरारच्या खाजगी आयुर्वेदिक कॉलेजमध्ये वर्षाताईंचा नंबर लागला, परंतु ते नाकारून वर्षाताईंनी BSc ला प्रवेश घेतला. नंतरच्या काळात MSc झाल्यानंतर ताई सिद्धार्थ कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून रुजू झाल्या. त्यांनी राजकारणात येण्याचे त्यांच्या किंवा साहेबांच्या मनात देखील नव्हते, परंतु त्यांच्याकडून समाजासह देशसेवेचे मोठे काम होणार होते, म्हणून त्यांचा नियतीने राजकारणात नगरसेवक न होता थेट आमदार म्हणून प्रवेश केला. त्याचे असे झाले की साधारणपणे 2002 ला महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होऊन माटुंगा लेबर कॅम्पचा विभाग प्रथमच अनुसूचित जातींच्या महिलांसाठी राखीव म्हणून घोषित करण्यात आला.
त्यावेळी विश्वासू सहकारी विरोधात गेल्यामुळे साहेबांनी प्रथम मला पसंती दिली, परंतु माझी पत्नी मागासवर्गीय नसल्यामुळे भविष्यात कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता गृहीत धरून तो विषय आम्ही तिथेच सोडून दिला व अगोदरच्या जवळच्या कार्यकर्त्यांचा कटू अनुभव लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही वर्षाताईंचे नाव सुचवले. त्यानुसार त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्जही भरला. त्यांची मुलाखत देखील झाली, परंतु त्या निवडणुकीमध्ये पुष्कळ मंत्री आणि आमदारांच्या मुलांनी अर्ज केल्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने आमदार व मंत्र्यांच्या मुलांना तिकीट वाटपात स्थान द्यायचे नाही असा एकमुखी निर्णय घेतला. त्यामुळे त्या नगरसेवक होऊ शकल्या नाही. परंतु नंतर 2004 मध्ये साहेब खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचा दणदणीत पराभव करून जायंट किलर ही बिरुदावली मिळवत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याच वर्षी विधानसभा निवडणूक होऊन वर्षाताई धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांच्याकडून नगरसेवकापेक्षा मोठे कार्य घडणार होते. म्हणूनच की काय, त्या महानगरपालिकेत न जाता सरळ विधानसभेत जाऊन पोहोचल्या. हे त्यांच्या आतापर्यंतच्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. त्यांनी साहेबांचे गुण अगदी तंतोतंत अंगीकारल्याचे दिसते. त्यांचा संबंधित विषयाचा खोलात अभ्यास करून त्यावर उपाय मांडण्याची वृत्ती, पक्षातीत राजकारणाबरोबर समाजकारणाला देखील तितकेच महत्त्व देण्याची समज, जबरदस्त जनसंपर्क, सतत मतदारसंघात वावर, तसेच तरतमभाव न ठेवता आलेल्या प्रत्येकाचे काम करण्याची तयारी, या सर्व गुणांमुळे अल्पावधीतच त्या सर्वांच्या लाडक्या ताई म्हणून घराघरात पोहोचल्या नसत्या तर नवलच. अशा या ताईंच्या डोक्यात सतत मतदारसंघातील प्रश्न, आंबेडकरी विचार, काँग्रेस पक्ष, त्यांची धोरणे, ती राबवण्यासाठी आवश्यक कृती करणे, ह्याच गोष्टींचा सातत्याने विचार सुरू असतो. त्या दिवसभरात कामाने कितीही थकल्या तरी संध्याकाळी धारावीच्या कार्यालयामध्ये सगळ्यांचे प्रश्न अगदी हसतमुखाने सोडवताना दिसतात. मतदार व मतदारसंघाच्या प्रश्नांशी त्या इतक्या एकरूप झाल्या आहेत की कधी कधी त्या म्हणतात देखील की धारावी माझा श्वास आहे. या सर्व कारणामुळे त्या सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. त्यामुळे त्या महाराष्ट्र विधानसभेत सलग 4 वेळा निवडून आलेल्या पहिल्या महिला आमदार म्हणून कौतुकास पात्र ठरल्या आहेत. अमेरिकेची लोकशाही निवडणूक प्रक्रिया जगाला समजावी म्हणून तेथील सरकार मध्यवर्ती निवडणुकीच्या वेळी जगभरातील 100 देशातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करतात. एका निवडणुकीच्या वेळी भारत सरकारच्या वतीने त्या एकुलत्या एक प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. ही त्यांच्या विधानसभेतील अतुलनीय कामगिरीची घेतलेली दखल होती. त्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री असताना त्यांनी ज्या काही चांगल्या योजना राबवल्या त्याची माहिती घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने खास त्यांना निमंत्रित करून त्यांची माहिती करून घेतली. हा किती मोठा गौरव आंबेडकरवादी विचारातून केलेल्या कामाचा आहे. परंतु आपल्या देशात आपलीच पाठ थोपटून घेणाऱ्यांची वाहवा होते. म्हणून एवढा मोठा सन्मान मिळून देखील
दुर्दैवाने त्यांची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. त्यांनी राज्याच्या शिक्षण मंत्री म्हणून सूत्र हाती घेताच मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने 26 जानेवारी 2020 पासून महाराष्ट्रातील सर्व शाळांमधून भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन सक्तीचे करून एक ऐतिहासिक निर्णय घेतला. यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण स्वातंत्र्योत्तर काळात हे ना केंद्रात कुणाला सुचले ना राज्य सरकारला. त्यासाठी भीमाची लेकच शिक्षण मंत्री व्हावी लागली. हे कटू आहे पण सत्य आहे. धारावीमध्ये गोरगरीब जनता मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे असून मुलांच्या खेळांच्या मैदानाची वानवा होती, म्हणून त्यांनी 23 कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बांधले, जेणेकरून गरीब मुला-मुलींना त्या स्तरावरील प्रशिक्षण मिळून ते जागतिक स्तरावर आपली चमक दाखवू शकतील. पाण्याच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना प्रतिकूल समस्यांना सामोरे जावे लागते, म्हणून पाणी पिण्यास अवधी मिळावा म्हणून दिवसातून 3 वेळा घंटा वाजवून विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास सोडण्याचा आदेश काढला. अभ्यासक्रमात सुधारणा करण्याकरता पाठ्यपुस्तक मंडळासह पालक, तज्ज्ञ, समाजधुरीण यांचाही सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. धारावी व आसपासच्या होतकरू तरुण तरुणींना तंत्र शिक्षण मिळावे म्हणून ITI मंजूर करून घेतले असून लवकरच त्याच्या कामाची सुरुवात होणार आहे. ज्या महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला, त्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांची पहिली महिला शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या कार्याचा एक प्रकारे गौरवच झाला. ही महाराष्ट्रातील महिलांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. तसेच ज्या भीमाची लेक म्हणून त्या अभिमानाने मिरवतात, त्या बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी शिक्षणाला दिलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन वर्षाताईंच्या हातून यापुढेही शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य होईल अशी मला खात्री आहे. विधानसभेत एखादा प्रश्न उपस्थित करताना त्या विषयाची मांडणी, त्याचे परिणाम, उपाय आदी गोष्टींचा व्यवस्थित गोषवार सादर करून त्यांनी अनेक वेळा सदनातील वरिष्ठ सदस्यांची वाहवा मिळवली आहे. या त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरवण्यात आले. ही काही साधीसुधी गोष्ट नाही. आतापर्यंत भल्या भल्यांना अशा प्रकारचे यश मिळाले नाही. एवढेच नाही तर विरोधी पक्षाचे सरकार असताना त्या सरकारकडून देखील ताईंचा उत्कृष्ट वक्तृत्वपटू म्हणून विधानसभेत सन्मान करण्यात येऊन त्यांना स्मृतिचिन्ह बहाल करण्यात आले. हा सन्मान प्राप्त करण्यासाठी किती प्रचंड क्षमता व कामाप्रती निष्ठा असावी लागते हे त्या सदनातील आमदारच सांगू शकतील. त्यांची शाहू फुले आंबेडकरी विचार, धारेवरील मार्गक्रमणा, कार्यकुशलता, काँग्रेस पक्षावरील निष्ठा आणि समर्पणाची भावना या गुण वैशिष्ट्यामुळे 2 वर्षापूर्वी माजी पक्षाध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी यांनी ज्यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती केली, तिथेही त्यांनी मध्य प्रदेश व गुजरात राज्यात निरीक्षक म्हणून चमकदार कामगिरी करून दाखवली. इतक्या लहान वयात हा बहुमान प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्रातील त्या पहिल्या महिला आहेत. त्यांचा आतापर्यंतचा चढता जाणारा राजकीय जीवनाचा आलेख विचारात घेतला तर
त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे हे निश्चितच. ताई, तुम्ही ज्योतिबा सावित्रीचा वारसा घेऊन तसेच बाबासाहेबांच्या विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी मार्गक्रमण करीत असताना यापुढेही तुमच्या हातून याच्यापेक्षाही जास्त चांगले कार्य घडणार अशी मी तथागत चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.